हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा मराठीचा 25वा धडा पाहणार आहोत. न ख थ भ औ एक काना आणि दोन मात्रे या सगळ्या गोष्टींची ओळख ती आपण बालवाडीपासूनच शिकत आलेलो आहे, तरी पण परत पाहणार आहोत. चित्रे बघा, नावे सांगा, अक्षर चित्र जोडी जुळवा. म्हणजे काय, खाली तुम्हाला काय दाखवलेलं आहे ते पाहायचं आणि नंतर जोडी पण जुळवायची. आता आपल्याला इथं काय दाखवले, पणती पणती. न आला ना त्यामध्ये शब्दामध्ये, इथं आहे ख, इथं आहे खडू, इथं आहे नथ, थ आला ना इथे नथ. आता खाली आपल्याला काय चित्र दाखवलेले, फणी फणी, मग ह्याची जोडी वरती लावायची अशी. न आला ना इथे खजूर, इथं ख आला म्हणून याची जोडी वरती लावायची. थवा, थव्याची जोडी इथं वरती लावायची. आता खाली काय दिलेलं आहे तुम्हाला, हे शब्द दिलेले आहेत ते गिरवायचे आणि प्रॅक्टिस करायची. न रे बाणाचा असं म्हणायचं आणि प्रॅक्टिस करायची. ख रे खडूचा असं बोलायचं आणि प्रॅक्टिस करायची. थ रे थव्याचा. आता पुढच्या पेजवर पाहू. चित्रे बघ, नावे सांग, अक्षर शब्द जोडी जुळव. आता इथं काय दिलंय, भाकरी ना, भाकरीला भ, इथं भ आहे ना, मग भाकरीच्या पहिल्यांदा काय आला, भ, भ शब्द कुठं येते या भाकरीमध्ये, मग त्याला याची जोडी लावायची. आणि आता भाकरीची, आपण 1 मिनिट वरती येते थोडं. भाकरीची जोडी ह्याला लावायची. औषधची जोडी लावलेलीच आहे. भुंग्याची जोडी पण भला लावलेलीच आहे. भची जोडी भोवऱ्याला लावायची. भची जोडी भिंगरीला लावायची. औची जोडी औतला लावायची. अशा पद्धतीने ह्या जोड्या लावायच्या. आता पुढे बघू काय आहे. आता आपल्याला भची प्रॅक्टिस करायची आणि औची प्रॅक्टिस करायची. हे सगळ्या ओळी भरून काढायचे तुम्ही लिहून. आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, जसे क कौ, म मऊ. आता इथं म आहे ना, इथं मऊ, मला एक काना आणि 2 मात्रे करायचे. आता इथे ल आहे ना, मला एक काना आणि 2 मात्रे. अशा पद्धतीने सगळं ओळी काय करायच्या, भरून काढायच्या. आता इथं र आहे ना, रला एक काना आणि 2 मात्रे, रव. आता इथं समजा फ आहे, फला एक काना आणि 2 मात्रे. अशा पद्धतीने सगळं तुम्ही लिहून काढा. आता पुढल्या पेजवर काय ते, वाचन पाठ 7. आता इथं आपण वाचन पाठ पाहणार आहोत. वाचन पाठ आपण पहिले पण खूप पाहिलेले इथं. सौरभची आजी जेवण बनवते. ही राहिली सौरभची आजी, हा राहिला सौरभ. चवदार भाजी करते, मुगाची खिचडी करते, पालकाची भजी करते, नाचणीचे धिरडे करते, डाळीचे वडे करते, बाजरीची भाकरी खरपूस भाजते, रुचकर चवीची थाळी सजते. म्हणजे एवढं सगळं जेवण बनवते तर किती छान जेवण लागतं असं सांगितलेलं आहे. आता इथे सांगा, प्रश्न विचारले का. 1. सौरभची आजी सौरभसाठी कोणते पदार्थ बनवते. मुगाची खिचडी बनवत्या, आजी बनवते. मुगाची खिचडी बनवते, पालकाची भजी बनवते, नाचणीचे धिरडे बनवते, डाळीचे वडे बनवते, बाजरीची भाकर बनवते. एवढं बनवते. दुसरा आहे, तुला तुझ्या आजीने केलेला पदार्थ, कोणता पदार्थ आवडतो. तुम्हाला जो पदार्थ आवडतो तुम्ही सांगायचा, ठीक आहे. तिसरा आहे, आजीला एवढे पदार्थ बनवणे कसे जमत असेल. कसं काय जमत असेल, कारण की आजीला सगळं माहिती ना, लहानपणापासून ते आता एवढी म्हातारी झाली तोपर्यंत करत आली असेल म्हणून तिला माहिती आहे. आता खाली चित्रासंबंधी शब्द लिहे. जसे हे झाड दाखवले ना, झाडाला काय आहे, पाने. झाडाला काय आहे, फांदी, तर मग आपण फांदी शब्द लिहू शकतो. झाडाला काय आहे, मूळ, जमिनीच्या खाली त्याचं मूळ गेलेलं असन. झाडाला काय आहे, फुलं. त्याच्यानंतर झाडाला काय आहे, फळं. त्याच्यानंतर झाडाला काय असेल. आता याच्या खाली हे लास्ट वाला आहे ते आपण बघूया. शब्द साखळी पूर्ण कर. आता इथं पान शब्द आहे ना, मग न शेवटी आला म्हणून न पासून शब्द तयार केला. न थ, आता इथं थ आला ना शेवटी, मग थ पासून शब्द तयार करू. थ वा, वर, रवी, वरती. झाली ही शब्द साखळी पूर्ण. अशा पद्धतीने हा छोटासा धडा होता तो इथे संपला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.